विधानसभा निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीने दणदणीत यश प्राप्त करत जिल्ह्यात आपले वर्चस्व सिद्ध केले. काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात निर्विवाद वर्चस्व सिद्ध करणाऱ्या काँग्रेसला विधानसभेत दारुण पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसच्या या पराभवाला कोण जबाबदार आहे असा प्रश्न जर कोणालाही विचारला तर हमखास उत्तर मिळेल ते म्हणजे खासदार प्रतिभा धानोरकर. लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश डोक्यात गेल्यामुळे उन्मत्त आणि उद्दाम झालेल्या खासदार धानोरकर यांनी निवडून येताच विधानसभेच्या सर्व जागा मीच वाटणार अशी भीमादेवी थाटात गर्जना केली. त्यामुळे निर्माण झालेल्या वादात प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना उतरावे लागले होते. पुढे ब्रह्मपुरीत जाऊन कुणबी समाजाची मोठ बांधण्याचा प्रयत्न त्यांनी केला व विजय वडेट्टीवार यांच्याशी असलेली दुश्मनी अधिक प्रबळ केली. विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपात खासदार धानोरकर यांनी लाडका भाऊ प्रवीण काकडे यांना उमेदवारी मिळण्यासाठी केलेली तडजोड त्यांच्या इच्छुक समर्थकांचा बळी घेणारी ठरली. राजू झोडे, घनश्याम मुलचंदानी, अभिलाषा गावतुरे ही इच्छुक समर्थकांची नावे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेस उमेदवार प्रवीण पडवेकर यांना मिळालेली मते पुरेशी बोलकी आहेत. खासदार धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील वादामुळे झालेले चुकीचे तिकीट वाटप विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाचे कारण ठरले. मनासारखे झाले नाही तर थैथयाट करण्याची खासदार प्रतिभा धानोरकर यांची सवय आता पक्ष नेतृत्वाला देखील माहीत झालेली आहे. जिल्ह्यात विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसची लाज राखली आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हेखेखोरपणामुळे आज काँग्रेसला चंद्रपूर जिल्ह्यात पराभवाची नामुष्की सहन करावी लागली. आता जेव्हा काँग्रेस पक्ष नेतृत्व पराभवाची कारण मीमांसा करेल तेव्हा नक्कीच प्रतिभा धानोरकर यांचा समाचार घेतील. मात्र आता विधानसभा निवडणुकीतील या पराभवाचे पडसाद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर नक्कीच पडतील. त्याला देखील खासदार धानोरकरच जबाबदार राहतील. विनाशकाले विपरीत बुद्धी, दुसरे काय.